नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 1 मार्च 2026. आत्ता मी जरा शर्ट वाळाय का बघायला लागली. हे शर्ट वाळाय का लागली बघायला, कारण की मला शर्ट घालायचा नाही. ह्यो शर्ट ह्याचं बटन तुटलं आहे काय, ही खाली इथं ही बटन तुटलं आहे ना ही शर्टाचं. ह्यो तात्पुरता शर्ट घातला आहे आणि या शर्टावर मी केस पण कापलेली, म्हणजे डोक्यावरची केस कापलेली सगळी यात शर्टाला लागलेली आहे ती. तरी पण हा शर्ट घातला आहे आणि शर्टामध्ये जे केस लागलेत का नाही शर्टाला, ते केस जरा टोचायला लागली ती शर्टामधली. म्हणून म्हणलं आता ह्यो शर्ट घालावा. नेमका ह्यो बघते तर ह्यो पण काय वाळला नाही अजून, वाळला आहे ह्यो जरासाच राहिलेला आहे वाळायचा. ही फक्त एवढं खाली राहिलं आहे वाळायचं, वर सगळं वाळलेलं आहे. व्यवस्थित लावतो नाही तर परत वाळायचं नाही. वाळतंय सोडा, कारण की एवढं कडक होऊन आहेच तेवढं. सूर्य एकदम असा तापला आहे कडक. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं होतं, मी मोबाईल धरला आहे, माझ्या हातात धरला आहे मी मोबाईल, कारण की माझं ते स्टँड तुटलं काल. कमीत कमी 4 महिने झालं ते स्टँड घेऊन, 4 महिने. ते काल स्टँड तुटलं, माझ्या हातातनं पडलं ना. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो इथे स्टँड ठेवलं आहे काय, बाहेर आणले स्टँड. बघा ह्यो तोंडका वरचा तुटला, इथनंच तुटलं आहे. हे बा इथनं तुटलं एवढं, आणि ह्यो दांडा आहे का, ठीक आहे. कसं काय तुटलं ती मला काय कळना झाले. अचानक हे असं धरायला गेलो मी, ठीक आहे. म्हणजे हे तुटलं आहे सोडा, म्हणजे हे असं धरायला गेलो मी आणि पक्क दिशेनं असं पडलं खाली. म्हणजे का पडलं, म्हणजे काय प्रेशर आलं असेल या मोबाईलमुळं, म्हणजे ताण पडला असेल याला, त्यामुळे तुटलं असेल. जाऊ दे आता, काय फेविक्विकनं चिटकवतो. फेविक्विक आणलं आहे मी, बघूया फेविक्विकनं चिटाकते का बघतो. कारण की माझ्याकडं आता एवढं एकच स्टँड होतं. आता स्टँड घ्यायला माझ्याकडं पैसे नाहीत ना. स्टँड आहे 600 रुपयाला स्टँड आहे. आता 600 रुपये आणायचं कुठून. त्यामुळं म्हटलं आता हे चिटकून बघूया फेविक्विकनं लागते का बघू. मग अशी फेविक्विक आणून पण ठेवली मी, ठीक आहे. हे खाली ठेवलेलं, याने चिटकून बघतो. चिटवीन खरं, पण मोबाईल ठेवू कुठं ते माझा प्रॉब्लेम आहे ना. इथं ठेवू का इथं ठेवू का इथं कुठं ठेवू. मला कुठेतरी सुरक्षित जागेत मोबाईल ठेवला पाहिजे. कारण की आता हे सेल्फी स्टिक तुटले ना माझं. मी म्हणजे स्टँड पण म्हणतो याला आणि सेल्फी स्टिक पण म्हणतो याला. पण आता ठेवू कुठं मोबाईल तेच कळना. इथं ठेवतो असा बघू, इथं बघूया. निरम्याचा डबा लावतो मोबाईलच्या मागे. हां, आता बघा बरं. हां, आत्ता बरोबर मोबाईल व्यवस्थित लागला. आता हे लावतो स्टँड जॉईंट करतो. हे सगळं येते का बघू असं जॉईंट करायला. इथं याला फेविक्विक फोडतो. मला वाटलं तोंडात गेलं काय फेविक्विक. परवा पण आणलेलं आहे एक फेविक्विक, ते जरा ते फ्रीजचं ही तुटलेलं ना, ते चिटकवायसाठी आणलेलं. पण ते कुठं ठेवलं ते मला ध्यानात नाही आहे. म्हणून मला आपलं नवीनच फेविक्विक आणावं. ते काढतो असं. पहिला ह्याला लावून घेतो, सगळी कडन लावून घेतो. ओहो, परत ह्याला लावतो. आता बघूया चिटकते का. मला वाटत नाही चिटकल, तरी पण ट्राय करून बघूया. हे असंच धरलं पाहिजे 5 मिनिट, त्याशिवाय ही चिटकणार नाही. असं धरल्याशिवाय 5 मिनिट थांबलं पाहिजे. टिकणार नाही, कारण की वर मोबाईल लावला नाही तरी पण हे पडणार, तुटून पडणार. बघूया ट्राय करून तरी बघूया म्हटलं. ट्राय करायला काय हरकत आहे, कारण की फेविक्विकनं काय पण चिटकतं ना, प्लॅस्टिक हे ते.
मग मी डोकं लढवलं फेबिक्विकनंच बघू म्हणलं चिटकून चिटाकते का. झालं वाळलं थोडंसं वाळलं. हा चिटाकलं आहे का, चिटाकलं नाही. पण गॅरंटी नाही मोबाईल लावला की तुटणार 100% असं वाटतंय मला. कारण की कसलं भारी स्टँड होतं राव, तुटलंच अचानक. ही ह्याच्यावर प्रेशर येऊन तुटलं असेल मला वाटते. मोबाईलचं प्रेशर येऊन तुटलं असणार आहे. सारखं मी इकडं तिकडं असं स्टँड करतोय ना, इकडं असं असं असं, त्याच्यामुळं पण तुटलं असणार आहे. आता हे बघू. नाही अजून वाढलेलं नाही. मोबाईल लावून बघतो पहिला. हे माझा जुना मोबाईल लावून बघतो. हे जुना मोबाईल 100% तुटणार मला असं वाटतंय. पण बघू तुटते का बघूया. तुटलं आहे का, आहे का तुटलं. गेलो लावायच्या अगोदर तुटलंय. मग काय उपयोग नाही मग आता ह्याचा. एकदाही तुटलं की तुटलं. आता जाऊ दे, काय पर्याय नाही. आता ही फेकून दिलं पाहिजे, कारण की ह्याचा काय उपयोगच नाही आता. आता ही भांगारमध्येच आता ही कुठं तर ठेवलं पाहिजे साईडला. मोबाईल लावायच्या अगोदर तुटलं काय. जाऊ दे आता भांगारमध्ये काय उपयोग नाही. आता नवीन आणायचं म्हणलं तर मला जेव्हा पगार होईल तेव्हाच आणलं पाहिजे. आता मला पैसे नाहीत ना. आता पैसे असतं तर लगेच फ्लिपकार्टवरनं मागवलं असतं ना. म्हणजे एवढं मोठ्याची गरज नाही आहे मला आता स्टँडची. एवढं बारकं मागवलं असतं. हे मोठं का मागवलेलं माहिती आहे का, म्हणजे माझ्या हितपर्यंत उंचीला लांबत होतं हे स्टँड. मी का मागवलेलं माहिती आहे का, कारण की मी पहिला रील्स बनवायचो ना. रील्स इंस्टाग्रामवर, म्हणजे असं काही पण कॉमेडी हे ते काही पण बनवायचं. एक 3-4 महिने बनवले कॉमेडी, पण काय ते व्ह्यूज काय येत नव्हते ना त्याला. काय झालं नाही, व्ह्यूज काय येतच नव्हते. एक 100-200 व्ह्यूज येत होते त्या रील्सला. मग आपल्या डोक्यात काय आलं, नकोच म्हणलं, बंद करून टाकावं म्हणलं रील्स बनवायचं. मग आपलं यूट्यूबला ब्लॉगच बनवावं म्हणलं, ब्लॉगिंग सुरू करावं म्हणलं. मग ब्लॉगिंग सुरू केलं. आणि हे हाय तेवढ्या रील्स मी केलते का नाही, कमीत कमी 400-500 पोस्ट केल्या रील्स. त्या सगळ्या डिलीट करून टाकल्या आणि आपलं यूट्यूबचं चॅनल खोललं. नाव टाकून सगळं चॅनल रेडी केलं, ब्लॉग बनवायला सुरू केलं. तेव्हापासून अजून ब्लॉग बनवतो मी. आता ब्लॉग बनवायला मला किती 4 महिने झालं मी ब्लॉग बनवते. आज 4 महिने झालं पूर्ण कंटिन्यू, ते पण दररोज ब्लॉग बनवते. त्यासाठी मी स्टँड घेतलेलं रील बनवण्यासाठी. आता काहीचा उपयोगच झाला नाही ना. आता मला मोठ्या स्टँडची नाही गरज. आता मी बारकं मागवणार आहे, बघूया. आता फ्लिपकार्टवरती बघतो, म्हणजे आत्ता नव्हत, जेव्हा पगार होईल तेव्हा बघितलं पाहिजे. नाहीतर मी मागवून बसणार आत्ता, मग कुरिअरवाल्याला पैसे द्यायचं काय, असं प्रॉब्लेम होते ना. हो मी हे उघडंच ठेवलेलं, मला कुठं माहीत आहे. मी आपलं बोलत बसलो आहे तुमच्याबरोबर मित्रांनो, आणि हे मी उघडंच ठेवलं आहे, कारण की ह्याचा वाद जाणार ना सगळा. हे लक्ष आत्ता गेलं माझं ह्याच्याकडं. परत उपयोगाला येतं ना, काय तुटलं की हे वरनं टोपण लावला, म्हणजे सांडत नाही काय नाही. लक्ष गेलं माझं आत्ता, नाहीतर सगळं वाया गेलं असते.